लवंग मिरी तळून काढून घेतली आहे. ही मेथीचे दाणे तळून काढून घेतले. आता हा हिरवा हिंग आहे, हा तेलातून तळून काढून घेते आहे. इकडे छोट्या भांड्यामध्ये बडीशेप भाजून काढून घेतलेली आहे एका साईडला. मैत्रिणींनो, आपण फक्त तेल कितपत गरम झालेलं आहे ते चेक करण्यासाठी थोडीशी मोहरीची डाळ टाकून बघूया ती कशी वरती येते का नाही, तेलाला फेस येतो का. मैत्रिणींनो, आपण पूर्ण हे प्युअर शेंगदाणा तेलातलं लोणचं बनवणार आहोत. आमचं खानदेशी पद्धतीचं लोणचं आहे हे. बघा, आता अशी मस्त खमंग डाळ तळली जाईल. डाळ व्यवस्थित तळली गेली म्हणजे आपलं लोणचं आरामशीर वर्षभर टिकतं. आणि तेल इतकं पण गरम नाही करायचं की ते डाळ पूर्ण जळून जाईल त्याच्यात. बघा मैत्रिणींनो, आपण आता लवंग आणि मिरी जे तळून घेतल्या होत्या ना त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. प्रत्येक गोष्ट वेगळी वेगळी बारीक करायची. आता आपण मेथ्या बारीक करून घेऊया. मैत्रिणींनो, आता आपण छान मेथ्या बारीक करून घेतलेल्या आहेत. ते आपल्याला हातानेच काढावं लागतं बरं का, चमच्याने निघत नाही ते व्यवस्थित, कारण तेलातलं असतं ना. शुक बारीक करून घेऊया. अशी एकदम पूर्ण फाईन चॉप पण नाही करायची, अशी बारीक करायची बडीशेप, म्हणजे लोणच्यामध्ये छान लागते. तिची चव खायला दातावर आली की चवीला छान लागते. आता बडीशेप झाली. आता हे हिरा हिंग आहे बरं का, हा याला खूप छान सुंदर असा वास असतो, म्हणून हा खूप पण घालायचा नाही. हा मी फक्त 15 ग्रॅम हिरा हिंग घातलेला आहे 4 किलो कैरीसाठी. आता आपला हिंग किती छान बारीक झाला आहे बघा. हिंगामुळेच खरं तर लोणच्याला चव असते बरं का. आपण थोडीशी कच्ची बडीशेप पण बारीक करून घेऊ. मी असे अंदाजे घेतली आहे 2 मूठ भरून.
मैत्रिणींनो, आता आपलं तेल चांगलं कोमट झालेलं आहे आणि डाळ पण छान करकरीत मस्त झालेली आहे. हे बघा कशी चुरली गेली, एकदम छान असा चुरा झाला तिचा. तर आता आपली 500 ग्रॅम डाळ होती, म्हणजे अर्धा किलो, आणि हे 900 ग्रॅम तिखट आहे. आणि हे तिखट मी घरी मिक्सरवर केलेलं बरं का मैत्रिणींनो. हे बघा असं थोडंसं जाडसर आहे तिखट, बघू शकतात तुम्ही. म्हणजे आता कोमट तेलात तिखट टाकलं ना की म्हणजे ती काळपट रंग येत नाही लोणच्याला, छान राहतं लालबुंद असं. हे बघा आता आपलं सगळं तिखट पूर्ण टाकून झालेलं आहे, चाळून झालेलं आहे. आता आपले हे जे मसाले तयार केलेले होते ना, बडीशोप, मेथीची डाळ, लवंग मिरी, सगळं आपण आता त्याच्यात मिक्स करून घेऊ. हिंग आहे आणि ही थोडी कच्ची बडीशोप, कच्ची बडीशोपची टेस्ट छान लागते ना, म्हणून थोडी कच्ची बडीशोप बारीक करून टाकलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊ आपण. आणि आपल्या कैऱ्या सगळ्या पुसून झाल्या आहे. पूर्ण थंड झालं की मग आपण बरणीत लोणचं भरूया. बघा मैत्रिणींनो, आपण आता ह्या मार्केटमधून कैऱ्या आणलेल्या आहेत. या मी 4 किलो कैऱ्या आणल्या आहे, 4 किलोचं लोणचं घालणार आहे. तर आता या मी सगळ्या तिथे धुवून स्वच्छ पुसून, मंडईमध्ये पुसून त्याचे नाके काढून आणि मग फोडून आणलेले आहेत बरं का या, म्हणजे जेणेकरून आपलं लोणचं खराब होत नाही. तर मग आता या आपण आता घरात आणले आहेत. तर घरात आणल्यावर सुद्धा कैरीच्या आतमधल्या ज्या कोया असतात, या अशा कोया ह्या सगळ्या स्वच्छ करून निवडून पुसून, हे बघा ह्या पिशवीतल्या आणि इकडे या पुसून आम्ही टाकतोय सगळे. बघा मैत्रिणींनो, आपण आता थोडेसे लसणाचे पत्रे आणि हिंगाचे धुणी देऊन घेऊ. धूर निघायला लागलाय हिंग जळून. आता आपण बरणीला थोडी धुणी देऊन घेऊ. हे बघा छान धुणी बसली, बघा कसा धूर निघतोय. असं इथला पालथी मारून द्यायची, थोडा वेळ राहू द्यायची तशी. तर दुसऱ्या बरणीलाही धुणी देऊन घेऊ. आणि एकदम तव्यावर ठेवून नाही द्यायची बरं का आपण बरणी. मैत्रिणींनो, आपला लोणच्याचा मसाला आता पूर्णपणे थंड झालेला आहे. तर आता आपण त्याच्यात हे मी छोटे 2 चमचे हळद घेतलेली आहे, ती त्याच्यात आपण आता मिक्स करून घेऊया. मिक्स केली ही 2 वाट्या साखर ती मिक्स करून घेऊया. साखरेमुळे काय होतं, कैरी लवकर नरम पडत नाही असं म्हणतात. हे मिक्स झालं. आता आपण ह्या 1 किलोचा पुडा आहे, तर यातलं आपण थोडंसं मीठ जरा काढून ठेवूया. कारण आम्ही 5 किलोला 1 किलोचं मीठ घालत असते नेहमी, पण यावर्षी मला थोडं कमी करायचं आहे ना लोणचं, त्याच्यामुळे मी थोडंसं मीठ काढून ठेवते. बघा 1 किलोमधून
एवढं थोडंसं मीठ मी काढून ठेवले आणि भरून झालं की वरतून थोडंसं टाकायला लागतं ना, म्हणून काढून ठेवलं थोडंसं. आता हे मीठ मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग आपण लोणचं भरायला सुरुवात करूया. असं मीठ सगळं व्यवस्थित कालवलं गेलं पाहिजे, नाही तर मग कुठेतरी खारट लागेल, कुठेतरी आणत राहील. वास तर कसला छान येतोय. झालं की आता हे मीठ व्यवस्थित कालवून झालेलं आहे. आता आपण हे बरणीमध्ये थोडासा खाली हा लोणच्याचा जो मसाला आहे खाली थोडा टाकून घेऊया. आणि आता आपण ह्या ज्या स्वच्छ पुसून घेतलेल्या पोळी आहेत ना, तर त्या आपण आता थोड्या थोड्या करून मसाल्यात मिक्स करू आणि मग ते बरणीत भरू. असं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे हे. असंच एक एक करून आपण पूर्ण दोन्ही बरण्यांमध्ये लोणचं भरून घेऊया. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं लोणचं बरण्या भरून तयार झालेलं आहे. तुम्हाला नक्की आवडलं की नाही? माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा आवडलं की नाही.